काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. तर भावानो या ठिकाणी झाडी होती, डोंगर होते, पण हॉटेल काय आम्हाला दिसलं नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी कॅप आणि गॉगल खरेदी केला. मला महाराजांची खूप मोठी आणि भव्य अशी घोड्यावरची मूर्ती दिसली. बघा आमच्या कुलदेवताचं मंदिर म्हणजे श्री सिद्धनाथाचं मंदिर. अशा पद्धतीने नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. खानापूर जवळील रेणावी या गावातील रेवणसिद्ध या मंदिरामध्ये, कोळे या गावामध्ये. तर कोळे या गावात पोहोचताच आम्ही प्रथम गेलो महालक्ष्मीच्या मंदिरात. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज होती पौर्णिमा, त्यासाठी मी आणि किरण भाऊ चाललो होतो आमच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी. मग त्यासाठी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकावं म्हटलं. मग पेट्रोल टाकून घेतलं आणि जाऊया म्हटलं फटाफट लवकर उन्हाच्या अगोदर. त्यानंतर आम्ही जुनोनी, कोळा आणि पाचेगाव या गावांचा प्रवास करत चाललो होतो. तेवढ्यात आम्हाला टेंबू योजनेचा हा पाण्याने भरलेला कॅनल दिसला. मग एवढ्या उन्हाळ्यात आणि एवढ्या डोंगराळ भागात हा पाण्याने भरलेला कॅनल पाहून मनाला खूप आनंद झाला. आता शेतकऱ्यांना पाण्याची कोणतीही चिंता नाही, फक्त शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठेत उत्तम असं भाव मिळाला पाहिजे. मग शेतकरी आनंदी आणि सुखी होईल, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही पाचेगाव मधील या घाटरस्त्याचा आनंद घेत आपला प्रवास चालूच ठेवला. तर भावांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर तेवढं नक्की करा. तर भावांनो, अशाच पद्धतीने आम्ही डोंगर माथ्याचा आणि घाटरस्त्याचा प्रवास करत चालू होतो. तेवढ्यात आम्हाला सांगोला तालुक्याचे आमदार शाजी बापू पाटील यांचं हे वाक्य मला आठवलं. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. तर भावांनो, या ठिकाणी झाडी होती, डोंगर होते, पण हॉटेल काय आम्हाला दिसलं नव्हतं. कारण ऊन खूप पडलं होतं, त्यामुळे आम्हाला ताण लागली होती आणि आम्हाला एक पाण्याची बॉटल घ्यायची होती. आणि तुम्ही पाचेगावच्या डोंगर रांगात आल्यानंतर तुम्हाला पवनचक्की नाही दिसेल असं होतच नाही. तर भावांनो, जसं प्रवास करत जाईल तसंच ऊन खूप वाढलं होतं आणि आम्ही एका ठिकाणी स्टॉलवर थांबून त्या ठिकाणी कॅप आणि गॉगल खरेदी केला, उन्हापासून आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यास. त्यानंतर आम्हाला एसटी महामंडळाची हिरकणी बस खूप दिवसातून नजरेस आली. आम्ही भेवघाटातून जात असताना आम्हाला एक अर्जंट वळण भेटलं. मग त्या ठिकाणी अचानक एक मोठी गाडी आली. मग आम्ही काय केलं, आम्ही गाडी हळू घेतली, एकदम सावकाश घेतली. तर भावांनो, खानापूर मार्गे आम्ही विटेमध्ये एंट्री मारली. मग विटेमध्ये एंट्री मारतात आम्हाला हे दिवाणे आणि फौजदारी न्यायालय दिसले. मग याच्या समोरच असणाऱ्या चौकामध्ये आम्हाला महाराजांची खूप मोठी आणि भव्य अशी घोड्यावरची मूर्ती दिसली. मग या ठिकाणी आम्ही महाराजांचे दर्शन घेतले आणि आपला प्रवास चालूच ठेवला. तर भावांनो, तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर आम्हाला हार घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही हारच्या स्टॉलला भेट दिली. मग त्या ठिकाणी फार सुंदर आणि मोठे असे हार होते. मग थोडेसे हार आम्ही खरेदी केले आणि जावे म्हटलं आपल्या पुढच्या प्रवासाला. मग त्यानंतर आम्हाला चहाचे तलब झाले. मग किरण भाऊ म्हणला की चला आपण चहा पिऊया. मग त्या ठिकाणी तलब या चहाच्या स्टॉलला आम्ही भेट दिली आणि थोडासा चहा घेतला. त्यानंतर विट्याच्या मेन सिटीतून बाहेर आल्यानंतर हा कराड सातारा रोड जातोय. आम्हाला जायचं होतो पुसेसावळीला. मग त्यासाठी आम्ही राईट टर्न मारून पुसेसावळीचा मार्ग धरला. पुसेसावळीतून काहीच्या अंतरानंतर आमचं हे कुलदेवताचं मेन गेट येतं. या ठिकाणी आम्ही आतमध्ये एंट्री मारली आणि जाऊया म्हटलं पुढे. तर हे बघा आमचं कुलदेवताचं मंदिर. त्यानंतर आम्ही गाडी पार्क करून हातपाय धुतले आणि नारळ आणि इतर साहित्य घेतले आणि मंदिराच्या आतमध्ये एंट्री मारली. हे बघा आमच्या कुलदेवताचं मंदिर म्हणजे श्री सिद्धनाथाचं मंदिर. मग आतमध्ये एंट्री मारली. आज पौर्णिमा असल्यामुळे फार गर्दी होती. तर बोला सिद्धनाथाच्या नावानं सांग भलं. पौर्णिमा संपायला 12:30चं टायमिंग होतं. मग आम्ही 10 वाजताच पोहोचलो मंदिरामध्ये. मग मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि कौल लावण्याचा कार्यक्रम पण आतमध्ये सुरू होता. तर भावांनो, आतमध्ये एंट्री मारली तर आतमध्ये पण खूप गर्दी होती. तर ही बघा आपल्या सिद्धनाथाची मूर्ती. देवापुढे आपण नारळ वाढवला आणि कापूर अर्पण करून दर्शन घेतलं. भावांनो, ही बघा आपल्या सिद्धनाथाची पालखी. तर पालखीचं पण आपण दर्शन घेतलं. तर हे बघा सिद्धनाथाच्या मंदिराचं शिखर. फार सुंदर आणि मजबूत असं बांधकाम या ठिकाणी केलेलं होतं. तर भावांनो, आपल्या कुलदैवताचं म्हणजेच श्री सिद्धनाथाचं मंदिर हे सातारा जिल्ह्यातील तालुका कोरेगाव मधील नागझरी या गावातील या मंदिराचं हे ठिकाण आहे. अशा पद्धतीने दर्शन घेतल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघालो. आम्हाला खूप वेळ झालता आणि भुका पण लागल्या होत्या. पोटपूजा करण्यासाठी आम्ही पुसेसावळीतल्या एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. मग हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यासाठी आमची ऑर्डर वेटरने लवकर घेतली. तर आम्ही पुरी भाजीची ऑर्डर दिली आणि थोड्या वेळानंतर आपली ऑर्डर आली टेबलावर. मग तुम्ही म्हणसाला की नाश्ता करताना व्हिडिओ दाखवण्याची काय गरज आहे. तर भावांनो, सगळं दाखवायला लागतंय ब्लॉग मध्ये. तर मस्तपैकी हातामध्ये लिंबू घेतला आणि पिळला आपल्या पुरी भाजीच्या भाजीमध्ये. अशा पद्धतीने नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर जात असताना किरण भाऊला म्हणलं गाडी थोडीशी झाडाखाली थांबव, खूप ऊन पडलंय. तर नदीकाठच्या एका झाडाखाली आम्ही थांबलो.
तर भावानो, खूप वेळा मी या नदीच्या ब्रिजवरून गेलतो, पण ही नदी कुठली आहे ही मला नेमकी माहित नव्हती. आणि नदी 12ही महिने फुल पाण्याने भरलेली असते. तर भावानो, ही नदी होती येलाळा नदी. मग तेथून आपण जाऊया म्हटलं, आपल्याला खूप अंतर अजून कापायचं आहे. त्यानंतर आम्ही आलो खानापूर जवळील रेणावी या गावातील रेवणसिद्ध या मंदिरामध्ये. किरण भाऊला म्हटलं, आज सोमवार आहे, जाऊया आपण दर्शन घेण्यासाठी. तर मंदिराच्या समोरच खूप मोठा असा नंदी बसलेला होता. मग आम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये एंट्री मारली. तर हे बघा, रेणावी गावातील रेवणसिद्ध हे मंदिर. मग पायऱ्यावर पाय खूप पोळत होते उन्हामुळे. मग आम्ही पटापट आतमध्ये एंट्री मारली आणि दर्शन घेण्यास सुरुवात केली. आज सोमवार असल्यामुळे या मंदिरातही फार गर्दी होती. तर या मंदिरामध्ये फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. म्हणून मी आपला मोबाईल खिशामध्ये ठेवला आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्याचा व्हिडिओ आपण काय काढला नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला अनेक देवदेवतांचे मंदिर पाहायला मिळतात. एक एक करून सर्व मंदिराचे आपण दर्शन घेतले आणि निघालो पुढे. तेवढ्यातच आम्हाला माकडांचा मोठा ग्रुप नजरेस आला आणि त्याचं थोडंसं व्हिडिओ शूटिंग आपण केलं. अशा पद्धतीने अनेक देवदेवतांचे दर्शन घेत असताना आम्हाला विशेष असे देव आम्हाला दिसले. ते होते गुहेमध्ये. मग जाऊया आपण म्हटलं, गुहेमध्ये नेमकं कोणता देव आहे. तर गेलो आतमध्ये. तर या ठिकाणी दगडामध्ये काहीतरी कोरलेलं होतं. तर भावानो, ही होती महादेवाची पिंड. मग या ठिकाणी दर्शन घेतलं आणि जाऊया म्हटलं परत. पुन्हा आलो आम्ही पाचेगावच्या घाटामध्ये. तर या ठिकाणी करवंदाची खूप मोठी अशी झाडे दिसली होती. मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी करवंद खायला आलतो. मग आता थोडंसं थांबून बघितलं की या ठिकाणी करवंद लागलेत का नाही. तर आता कुठं थोडीशी फुलं लागलेली होती. मग म्हटलं, या पण वर्षी आपल्याला यायला लागतंय. तर पाचेगावचा घाट उतरल्यानंतर आपण पोहोचलो कोळे या गावामध्ये. तर कोळे या गावात पोहोचताच आम्ही प्रथम गेलो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. श्री महालक्ष्मी देवस्थान कोळे. आम्ही गाडी साईडला पार्क करून चप्पल काढून आतमध्ये एंट्री मारली. खूप ऊन असल्यामुळे फरशीवर खूप पाय पोळत होते. त्यासाठी या मंदिराच्या ट्रस्टने भाविकांचे पाय पोळू नये म्हणून आणि त्यांची काळजी घेण्यासाठी या फरशीवर मॅटची व्यवस्था केलेली होती. फार सुंदर असं काम या ट्रस्टने या ठिकाणी केलेलं होतं. तर आज आतमध्ये खूप गर्दी दिसली नाही. त्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि आलो आम्ही बाहेर. तर मंदिराच्या आवारामध्ये आम्हाला अनेक देवदेवतांचे मंदिर दिसले. एक एक करून आम्ही सर्व देवांचे दर्शन घेतले आणि निघालो आम्ही घराकडे. तर भावांनो, आजचा प्रवास देवाच्या आशीर्वादाने आमचा सुखाचा आणि आनंदाचा झाला. तर भावांनो, आपण थांबूया इथेच. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं जरूर करा.